नमस्कार मित्रांनो, बरसट ऑनलाईन सर्व्हिसेसमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहेत पासपोर्ट फोटो आपण एकदम सिंपल पद्धतीने कशा पद्धतीने बनवू शकतो. तर वेबसाईटचं लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. तर आपण सुरुवात करूया. तर आपण क्रोम ओपन करूया. क्रोममध्ये मी वेबसाईट ओपन केलेली आहे ऑलरेडी. वेबसाईटचं नाव आहे PI7. तर तुम्ही डिस्क्रिप्शनमधून ओपन करून घ्या. त्याच्यानंतर इथे तुम्ही बघू शकतात इथे आपल्याला वेगवेगळे ऑप्शन मिळतील बघायला. तर आपल्याला फक्त पासपोर्ट साईजचे फोटो बनवायचे आहेत, तर त्याच्यावर आपण क्लिक करूया. त्याच्यानंतर क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता आपल्याला सिलेक्ट इमेजचे ऑप्शन येईल. तर सर्वप्रथम तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर आपण इथे सिलेक्ट इमेजवर क्लिक करूया. त्याच्यानंतर आपण एक इमेज क्रॉप करून इथे ठेवलेले आहे एक एक्झाम्पल म्हणून. आपण ज्यावर क्लिक करून इथे ओपनवर क्लिक करूया. त्याच्यानंतर आपल्याला इथे 3 प्रकारचे ऑप्शन बघायला मिळतील. आपण इथे 3.5 सेमी प्लस 4.5 सेमीचे जे पहिलं ऑप्शन त्याच्यावरती आपण क्लिक करू. क्लिक केल्यानंतर खाली स्क्रॉल करू. त्याच्यानंतर इथे नेक्स्ट ऑप्शन आपल्याला मिळेल, त्याच्यावर आपण क्लिक करू. त्यानंतर आपण जो फोटो पासपोर्ट बनवायचा आहे तो आपल्याला इथे त्याच्यानंतर आपण तो व्यवस्थित क्रॉप करून या पद्धतीने इथून आपण त्याला एडिट पण करू शकतो. जसं इथे तुम्ही बघू शकता इथे आपण तो एडिट करू शकतो. त्याच्यानंतर तुम्हाला बघायला मिळेल मागे बॅकग्राऊंड आहे आपला वेगळा, बॅकग्राऊंड रिमूव्ह करून आणि नवीन बॅकग्राऊंड पण आपण इथे टाकू शकतो. त्याच्यानंतर इथे सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक करायचं. लोडिंग केलं मित्रांनो. आपलं नेट चालू मित्रांनो पद्धतीने इथे आपल्याला लोडिंग येईल. त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे ऑलरेडी एक इमेज आपल्याला बॅकग्राऊंड रिमूव्ह होऊन आलेला आहे. तर इथे आपण तुम्ही इथे कोपऱ्यात बघू शकता ज्याचं बॅकग्राऊंड रिमूव्ह झाले ते कोपऱ्यामध्ये दिल्यानंतर इथे आपल्याला बॅकग्राऊंड कलर चॉईस करता येईल मित्रांनो. जसं की आपण इथे बघू शकतो आपण या पद्धतीने बॅकग्राऊंड चॉईस करू शकतो. कुठला पण कलर आपण इथे रेड कलर चॉईस करू. त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे आपल्याला डाउनलोडचं ऑप्शन इथे बघायला मिळेल. डाउनलोडच्या ऑप्शनवरती आपण क्लिक केल्यानंतर या पद्धतीने आपण इथून आपल्याला किती फोटोज पाहिजे कुठल्या साईजमध्ये पाहिजे ते आपण इथून कस्टमाइज करून आपण घेऊ शकतो. इथे तुम्ही ऑलरेडी बघू शकता कस्टमाइज केलेले ऑलरेडी आपल्याला इमेज आलेले आहे जे आपले पासपोर्ट फोटो आहे. त्याच्यानंतर इथे डाउनलोडचं ऑप्शन बघायला मिळेल, त्याच्यावरती आपण इथे क्लिक करूया. बघू शकता इथे डाउनलोड ऑलरेडी झालेलं आहे आपल्या पासपोर्ट साईज फोटो. तर इथे आपण क्लिक करू त्याच्यावरती. नेक्स्ट क्लिक करूया परत. ओपन इमेज. तर मी इथे इमेजमध्ये ओपन केलं तर तुम्ही बघू शकता चांगल्या पद्धतीने आपण फोटो बनवू शकतो. तर या पद्धतीने आपला आजचा व्हिडिओ होता. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.